पुढची बातमी उरणमधील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या न्हावा शेवा बंदर परिसरात रिकाम्या कंटेनर यार्डच्या अवाजवी शुल्काविरोधात 10,000हून अधिक कंटेनर चालकांनी संप पुकारलाय। या पार्श्वभूमीवर आजपासून 10 प्रमुख माल वाहतूकदार संघटनांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। विविध प्राधिकरणांसोबत बैठका घेऊन देखील तोडगा निघाला नसल्यानं आंदोलनाचा निर्णय घेतलाय। माल लोडिंग आणि अनलोडिंग प्रक्रियेदरम्यान रिकाम्या कंटेनर्स यार्ड्स करून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्काविरोधात वाहतूकदारात असंतोष आहे। तर JNPA बंदरात दिवसाला 10 ते 12,000 आणि वर्षाला 80 लाखांपर्यंत कंटेनरची ये-जा होत असते। परदेशातून माल घेऊन आलेला कंटेनर ट्रेलरवर लोड करण्यासाठी 1,500 रुपये आकारले जातात। तर कंटेनरमधील माल उतरवून कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यास 5,000 ते 9,000 रुपये आकारले जातात आणि त्यामुळे लोडिंग आणि अनलोडिंग करण्यासाठी एका कंटेनर मागे 10,000पर्यंत खर्च येत असून हा पैसा वाहतूकदारांकडून वसूल केला जातोय। शिपिंग कंपन्यांनी हा पैसा भरणं गरजेचं असताना ट्रेलर वाहतूकदारांच्या माथी हे पैसे मारले जात असल्यानं याविरोधात आक्रमक पवित्रा न्हावा शेवा कंटेनर ऑपरेशन असोसिएशननं घेतलाय। केंद्र सरकार यामधून तोडगा काढत नसल्यानं आजपासून काम बंद आंदोलन करण्यात आलंय। कंटेनरचं लोडिंग अनलोडिंग बंद करण्यात येणार असल्यानं संपूर्ण आयात निर्यात ठप्प होणार आहे। तर यार्डच्या शुल्कवाढी विरोधात आता काम बंद आंदोलन केलं जाणार आहे। यार्डच्या शुल्कवाढी विरोधात आजपासून संप पुकारण्यात आलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनय, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतो की ज्या पद्धतीने आजपासून वाहतूकदारांनी जो बंद पुकारलेला आहे त्या बंदचा परिणाम कुठेतरी आयातीवरती आणि निर्यातीवरती होण्याची दाट शक्यता आहे। कारण आपण पाहतोय की परदेशातून येणारे कंटेनर उरणमधल्या या JNPA बंदरामध्ये उतरतात आणि JNPA बंदरामध्ये उतरल्यानंतर तिथून हे जे कंटेनर्स आहेत ते आपापल्या प्रत्येक कंटेनर यार्डमध्ये घेऊन जाण्यासाठी वाहतूकदारांच्या माध्यमातून म्हणजे ट्रेडरच्या माध्यमातून हे कंटेनर सगळे कंटेनर यार्डमध्ये जातात आणि ह्याची लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी हे नव्याने पैसे आकारले जातात, ज्यामध्ये 1200 ते 1500 रुपये आकारले जातात। आणि कंटेनर यार्डमधून जेव्हा कंटेनर एम्प्टी कंटेनर्स रिकामे कंटेनर्स आणून ठेवले जातात त्याची देखील 5 ते 6,000 रुपये आकारले जातात। हे नव्याने पैसे आकारले जात असल्यामुळे वाहतूकदारांनी याला विरोध केला आणि अखेर याला प्रशासन फारसं महत्व न दिल्यामुळे अखेर त्यांनी आजपासून बंद पुकारलेला आहे। यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे की मे महिन्याच्या सुट्ट्यात 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये साठी इथले जे ड्रायव्हर्स आणि कामगार आहेत ते मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी गेले, त्याच्यामुळे त्याचा परिणाम देखील इथे वाहतूकदारांवरती झाला होता। आणि अशामध्येच आता हा बंद पुकारल्यामुळे येणाऱ्या काळामध्येच नक्कीच JNPA बंदरामध्ये जे मोठ्या प्रमाणात आयात होत आहेत कंटेनर, जो माल आयात होतो ते कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतोय। कारण JNPA बंदरामधली जी कॅपॅसिटी आहे ती देखील येत्या 1 ते 2 दिवसामध्ये पूर्णपणे भरून जाईल आणि त्यांना कंटेनर यार्डमध्ये घेऊन जाण्याशिवाय पर्याय असणार नाही। जर वाहतूकदारांचा हा संप लवकर तोडगा नाही निघाला तर नक्कीच याचा परिणाम जो आयात आणि निर्यातीवरती होणार आहे। ठीक आहे विनय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।